या ठिकाणी सद्गुरू मामांच्या हस्ते नक्कीची चिठ्ठी काढण्यात आहे. आपण सुरुवात करत आहोत. टेबल फॅन पासून सुरुवात करत आहोत. रेखाबाई गोविंद पाटील. रेखाबाई गोविंद पाटील कोण आहे? नऊ नंबर रेखाबाई गोविंद पाटील. ऐका, पहिला सुद्धा रेखाच आहे, दुसरा सुद्धा रेखाच आहे. रेखाताई शिंदे. पहिले 9 नंबरचा रेखाताई पाटील. 8 नंबरला रेखाताई शिंदे. आनंद पाठ आलेत का? आनंद पाठ रेखाताई शिंदे आहेत का? कोण असेल तर हातवरती करा. 2 नाव आहेत. रिबेका अल्बेट. रुबेका अल्बेट. आठव्या नंबरचे उपस्थित नसल्यामुळे पुन्हा चिठ्ठी काढली जाते. श्रीमती मंदाकिनी अशोक सोनार मुंजाबा वस्ती आले का? ऐका, मी माता भगिनींना विनंती करतो, ज्यांचं चिठ्ठीमध्ये नाव असेल आणि त्या हजर असेल त्याच विजेता ठरल्या जातील. नसेल तर पुन्हा चिठ्ठी काढली जाईल. याची सर्व माता भगिनींनी नोंद घ्या. या ठिकाणी पहिलं बक्षीस नावाने चिठ्ठी न काढताच रेखाताई पाटील यांची 9 नंबरचं बक्षीस टेबल फॅन त्यांना या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे. इकडनं जाऊ द्या. श्रीमती मंदाकिनी अशोक सोनार आहेत का? रस्ता द्या त्यांना जायला. हो, जायला रस्ता द्या. रस्ता द्या. रस्ता ताईंना यायला मागून येतात ते. रस्ता द्या. त्यांना यायला रस्ता द्या. ताईंना ट्रॅव्हल बॅग मिळते. ताई, तुम्ही नक्की ट्रॅव्हलिंग करणार आणि नक्की राजमापूरला वरून मामांच्या दर्शनाला जाणार, यात काही शंकाच नाही. इकडे बघा.
वर घ्या ताई. अभिनंदन या ठिकाणी ताई केलं जातंय. सात नंबर बक्षीस कोणाचं नाव या ठिकाणी लिहिलंय पाहू. सौभाग्यवती आशाताई अमोल बागल आले का या ठिकाणी 7 नंबरचं बक्षीस मिळालंय. सौभाग्यवती आशाताई अमोल बागल यांना ह्या शेगडी या ठिकाणी ताईंना भेट देण्यात येते की लकी ड्रॉ मध्ये त्यांना 7 नंबरचं बक्षीस मिळत आहे. ताई आशाताई नक्कीच ही शेगडी मिळाली म्हणजे मामा आपल्या घरी प्रसादासाठी येणार. बघा मामा काय म्हटले तुम्ही बोला आता. थँक्यू आभार सगळ्यांचे. 6 नंबरचं आता बक्षीस. आता कोणाचं नाव 6 नंबर साठी आहे कूलर. कोण खाते कूलरची हवा. या ठिकाणी मेघा बाळासाहेब खरात. मेघा बाळासाहेब खरात भैरवनगर धानोरी. ताईंना इथं अवेलेबल आहे का नाही तर तिची दुसरी काढली जाईल. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी महिला भगिनींना विनंती आहे. मेघाताई बाळासाहेब खरात आहे का नाही चला तिची दुसरी काढली जाईल. सात नंबर बक्षिसासाठी कोण पात्रता ठरतंय. ललिता मारुती घोटणे आहे का. हात वरती करा. असेल हात वरती करा. ललिता मारुती घोटणे. आणि मगापासून गर्दीमध्ये ताईंना गरम होत होता आणि आता कूलरची हवा घेणार. ताई मामांनी आपल्याला चिठ्ठीमधून या ठिकाणी नाव घेऊन मामांसाठी काय बोलसान. मामा म्हणतात तिला मामा नाही. बघा मामा तुमचे मामा झाले. तिकडे बघा समोर एक फोटो घेतो. आता समोर मामा एक सेकंड. 6 नंबर कोण 5 नंबर आता कोण ठरतंय पैठणीचा मानकरी पाहू. पाच नंबर पैठणीचे मानकरी सुनीता अनिल वाशिलकर
आहेत का? आहे आहे. आणि ताईंना या ठिकाणी पैठणीचा मान मिळालाय. दुर्गा मातेची साडी या ठिकाणी पैठणीचा मान. सुनीता आणि वासिलकर यांना या ठिकाणी भैरवनगर धानोरी रोड. या ठिकाणी पैठणीचा मान मिळतोय आणि पैठणीचा मान या ठिकाणी ताईंना मिळालाय. पहा टाळ्या वाजवा. या ठिकाणी ताईंचं स्वागत केलं जातंय. आता 3 नंबर बक्षीस आहे एलईडी टीव्ही. कोण पाहणार टीव्ही वरती? आदमापूरचे बाळूमामा सद्गुरू बाळूमामा कोण पाहणार एलईडी टीव्ही वरती? पाहू. 4 नंबर बक्षीस आहे. 4 नंबर बक्षीस एलईडी टीव्ही. असंच जा. 4 नंबर बक्षिसात पात्र ठरले आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुर्गा देवीचा महोत्सव आणि या ठिकाणी चिठ्ठीमध्ये नाव निघतंय महादेवी सतीश शिंत्रे. आहेत का? महादेवी सतीश शिंत्रे जे अवेलेबल असेल त्यांनी आपला आयडी पण आणा. ज्यांचं बक्षीस या ठिकाणी मिळाले त्यांनी आयडी प्रूफ या ठिकाणी ओळख दाखवा. कारण की जेणेकरून बक्षीस त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. नाही आल्यात पाहू कोण पाहतंय बाळूमामांना टीव्ही वरती. कार्यक्षम नगरसेविका रेखाताईंच्या शुभ हस्ते कोण पाहणार टीव्ही वरती? ताईने चौकार मारलेला. ऐका, नाव आहे उज्ज्वला मनोज लमटे. आहे का? स्वतः पाहिजे, ओळखपत्र बरोबर पाहिजे, बक्षीस मोठे आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आधार कार्ड तुमच्या बरोबर पाहिजे कारण की बक्षीस तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. नाही आल्या कुणाची ती सुभद्राबाई शंकर घाटवळ. आहे का? बहीण भावानी चिठ्ठी काढली पण या ठिकाणी उपस्थित नव्हते पण मामांनी चिठ्ठी काढली. नक्कीच ताई तुम्ही या ठिकाणी या एलईडी टीव्ही वरती मामांना पाहू शकता. ताई तुमचं या ठिकाणी पहा मामाची वारी भावाने काढलं नाही, बहिणीने काढलं नाही पण मामाने काढलेली चिठ्ठी माझा माणूस या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून ताई तुम्ही नक्कीच मामांना टीव्ही वरती पाहणार
यात काही शंकाच नाही. फोटो घेऊ नशिबात आहे मामांच्या गोडवाणीतून या ठिकाणी इकडे बा समोर पाहिजे फोटो घेऊ. काही काही इथे रे समोर. ऐका ताई, मामा म्हणतात नशिबात आहे. तुम्ही काहीतरी या ठिकाणी बोल, एक उखाणा तरी द्या. वा वा वा, शंकराच्या पिंडीला हरिहरते वाकून आणि शंकरावरच नाव घेतात. बघा ताई, मी काय उखाणा घेताय. छान. माणसाच्या हातातले हिसकून घेता येऊ शकते, नशिबातलं गुणाच्या घेता येत नाही बरं का. बहिणीनं नाव काढलं ते उपस्थित नाही, भावानं नाव काढलं ते उपस्थित नाही, सद्गुरूंनी नाव काढलं ते मात्र उपस्थित आहे. या ठिकाणी 3 नंबरचं बक्षीस काढलं जात आहे आणि 3 नंबरचं बक्षीस आहे वॉशिंग मशीन. पाहू कोणाचं काम कमी होतंय घरात. वॉशिंग मशीन. आणि आता मामांच्या अंगावरती शहर आलाय, कारण की नाव आहे आशाताई ईश्वर शहारे. आहेत का आशाताई ईश्वर शहारे? आहेत का ताई? ज्यांचं नाव आहे तीच व्यक्ती या ठिकाणी पाहिजे. त्यांचं आधार कार्ड सोबत घेऊन या. बक्षीस जरी आपल्या मोबाईल मध्ये असेल, जवळ नसेल तर मोबाईल मध्ये दाखवा. पहा, मामांनी आपली चिठ्ठी काढली आणि वॉशिंग मशीन. ताई, तुमचं घरातलं काम निम्म कमी झालेलं आहे. आता 2 नंबरची चिठ्ठी काढली जाईल. तदनंतर 1 नंबरच्या चिठ्ठीसाठी काही या भागाचे आपले तुम्हा आम्हा सर्वांचे दैवत म्हणलं तरी काही वगवं ठरणार नाही. असे दादा थोडस मार्गदर्शन करतील आणि मन शेवटी मामांची गर्जना होईल. आणि सर्वात शेवटी कोणाच्या गळ्यामध्ये पडतोय नेकलेस. 2 नंबरची चिठ्ठी, फ्रीज. आणि कोण थंड पेतय थंडीच्या महिन्यामध्ये? पाहू, मामांनी सांगितलंय ताई तुम्ही काढा. पाहू, मामांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 2 नंबर बक्षिसात पात्रता कोण ठरतंय? सर्वांच्या नजरा चिठ्ठीकडे.
मामांच्या हातातील चिठ्ठीमध्ये नाव कोणाचं? बाबू आहे का? राजश्री यशवंत शिंदे, भैरवनगर. पहा ताई, शंकाच नाही, तुम्हालाही त्या जवळ जातच म्हणजे खंड घेऊन येतील, काही नाही. राजश्री यशवंत शिंदे ताईंना या ठिकाणी फ्रीज बक्षीस मिळतोय. आणि आता एक मिनिट, या ठिकाणी मामांना थोडं साईडला उभं राहता इकडे या. या ठिकाणी ताईंना फ्रीज मिळालाय. ताई त्यांना पण थोडं इथे आता या साईडला येता का तुम्ही? बस 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 बस. तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या साईड. या ठिकाणी 2 नंबरचं बक्षीस फ्रीज शेजारी जाते. ताई आणि रेखा ताई, तुम्हालाही या ठिकाणी नक्कीच. ताई काय वाटतंय? 2 नंबरचं बक्षीस मिळालंय, काय वाटतंय, काय बोलू शकताय? धन्यवाद. बक्षीस आपल्याला नंतर घरपोच मिळेल. तत्पूर्वी या ठिकाणी या प्रभागाचे कानोरी कैलास लोहगाव प्रभागाचे तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय चंद्रकांत दादा टिंगरे दादा या ठिकाणी थोडस मार्गदर्शन करतील. सर्व माता भगिनींचं मनापासून आभार आहे. त्यामुळे ह्या गोड कार्यक्रमात आज विजयादशमीच्या दिवशी विजय मेळावा घेतला, त्यात आपण सर्वजण सहभागी झाला. आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. 2012 मध्ये ज्यावेळेस महापालिकेचं निवडणूक झाली त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी आपण सर्वांनी रेखाटायला निवडून दिले. त्यानंतर 2007ला सुरुवात केली. पहिल्यांदा पुणे महापालिकेत रेखाटायला आपण सर्वांनी आपल्या बहिणीला महापालिकेत पाठवलं. तेव्हापासून अविरतपणे काम करताना त्या 5 वर्षामध्ये विकास कामाचा या ठिकाणी डोंगर उभा केला, विकास कामाची गंगा आणली. त्यानंतर 2012 मध्ये आपण विक्रमी मतांनी निवडून दिलं की संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून दिलं. भारतातल्या पहिल्या ISO प्रमाणपत्र नगरसेविका म्हणून त्यांना मान मिळाला आपल्या सर्व तुमच्यामुळे. हे करत असताना विशेष लक्ष आमच्या भगिनींकडे दिलं. 1000 बचत गटांचं या ठिकाणी जाळं निर्माण केलं. महिला भगिनींच्या हाताला त्या ठिकाणी कामं मिळली. विकास बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आपल्या भगिनींना मिळाल्या आणि त्या माध्यमातून नंतर आपल्या भागातल्या विद्यार्थी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त पुणे शहरामध्ये स्कॉलरशिप आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना मिळेल. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 15,000 10वीच्या आणि 25,000 12वीच्या विद्यार्थ्यांना. हे सगळं करत असताना विकास कामाकडेही इत्यादींनी दुर्लक्ष केलेलं आहे. तब्बल या ठिकाणी अग्निशामक केंद्र असेल, धानवडी आपला आता उभा राहिलेला हा रस्ता हा एकदम म्हणजे अगदी क्रांतिकारी रस्ता हा म्हटला पाहिजे. कमी वेळामध्ये आणि वेगवान कामात हे करून घेतलेला हा दणकट असा रस्ता आहे. अजूनही तुम्हाला पुढे या ठिकाणी खड्डा दिसणार इतका मजबूत रस्ता या ठिकाणी केलेला आहे. अग्निशामक केंद्र असेल, मेडिटेशन हॉल असेल, माजी सैनिक भवन असेल, त्याचप्रमाणे गेली 2007 पासून आपल्या परिसरामध्ये घरोघरी आपल्या खर्चातनं घंटा गाड्या रेखाताईंनी या ठिकाणी 2 दिलेले आहेत. त्या रोज आपल्या या ठिकाणी घरगुती कचरा जमा करण्याचं काम मोफत या ठिकाणी करत आहेत. सगळ्यात मोठं काम म्हणजे भाजी मार्केटचं. भाजी मार्केट आपल्या परिसरात नव्हतं आणि या ठिकाणी भाजी मार्केटचं या ठिकाणी निर्माण
भव्य दिव्य असं भाजी मार्केट या ठिकाणी आपण बांधले करोल पार्कला. विशेष करून आपल्या लहान बच्चे कंपनीला, ज्येष्ठ नागरिकांना असेल, महिला भगिनींना चांगला श्वास मिळावं, आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून 9 उद्यानं या ठिकाणी निर्माण केली. त्याचबरोबर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम आपलं स्वप्न की आपल्या भागातील मुलींना चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहिजे. क्रिकेटचं मैदान असायला हवे, बॅडमिंटन कोर्ट हवं आहे, असे मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण या ठिकाणी बांधत असताना त्या ठिकाणी करोना आल्यामुळे ते काम थांबले, पण भविष्यात ते काम लवकरच पूर्ण होईल. या ठिकाणी मामांच्या हस्ते त्यावेळेस त्याचं उद्घाटन होईल मामांच्या उपस्थितीमध्ये. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ह्या परिसराला बेसोडला जाणवत होता तो म्हणजे पाण्याचा. भैरवनगर असेल, त्याचप्रमाणे मुंजा वस्ती असेल, धानोरी असेल, संपूर्ण ह्या प्रभागामध्ये अनेकांना आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. माझ्या सकट आपण केंडारी पाणी भारतनगर असेल, विश्रांतवाडी असेल ह्या परिसरातून आणतो किंवा समोरच्या RD मधून आणायचो. 7 पाण्याच्या टाक्या ह्या ठिकाणी निर्माण केल्या. ह्या संपूर्ण परिसरामध्ये मुबलक असं पाण्याचं नेटवर्क आणि भरपूर पाणी उपलब्ध करून त्यांनी जे शब्द दिला तो पूर्ण केलेला आहे. आता या ठिकाणी आपण मोफत दवाखानाही चालू केलेला आहे कमल पार्कला. या ठिकाणी आपल्या माता भगिनींना बच्चे कंपनीसाठी मोफत दवाखाना झालं, जे आपलं मोफत दवाखाना चालू करायचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी असे अनेक या ठिकाणी काम केले. ख्रिश्चन बांधवांसाठी दफनभूमी, मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमी वाडीमध्ये आपण त्या ठिकाणी तसंही काम केलं. असे अनेक सगळं सामाजिक न्यायाचं काम ह्या काळात पुढील काळातही आपण करणार आहोत. आणि येत्या निवडणुकीमध्ये आपली लाडकी बहीण पुन्हा या ठिकाणी आपल्याला चौकार मारायचा आहे ना. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एखाद्या पुन्हा आपल्या महापालिकेत जाईल आणि आपली विकास कामं, आपली उर्वरित राहिलेली कामं पूर्ण करतील अशा या ठिकाणी आपल्या शब्द या ठिकाणी देवीच्या पुढे देतो. आणि आपल्याला शेवटचा सगळेच नशिबाने या सोन्याचा नेकलेस कुणाच्या नशिबात आहे ते आपण पाहूया. तो सगळेच नशिबाने आपल्याला देवीची साडी मिळाली. सगळ्यात मोठा आपल्याला नेकलेसपेक्षा मोठा देवीची साडी. तत्पूर्वी या ठिकाणी दसऱ्याच्या विजयादशमीच्या आपल्या भागाच्या नगरसेविका रेखाताई चंद्रकांत दादा टिंगरे ताई या ठिकाणी शुभेच्छा देतील. बाळूमामाच्या नावानं आमचे गुरुवारी आदरणीय मनोहर मामा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आमच्या धानोरी नगरीमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं असत्याचा सत्यावरती विजय मिळवण्याचा आणि सोनं लुटण्याचा आजचा विजयाचा दिवस म्हणून माझ्या सर्व मातापिता बंधू भगिनी बच्चे कंपनींना विजयादशमीच्या कोटी कोटी अशा शुभेच्छा व्यक्त करते. आपले सर्वांचे आशीर्वाद कायमच आमच्या दोघांच्या पाठीशी आहेत. त्यामुळं आज आम्ही जनतेची सेवा गेले 15 वर्षापासून या ठिकाणी करत आहोत. मला खूप अभिमान वाटतो की माझ्या सर्व जे माझे मतदार आहेत, ते जे माझे बंधू भगिनी आहेत, त्यांचे अगदी संकटाच्या काळात देखील 2014 आदरणीय मामा विष्ठावरती खूप मोठा आघात झाला, परंतु माझ्या जनतेने त्यावेळेस सगळ्यांनी घराबाहेर पडून विक्रम केला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं मतदान देऊन मला 2014 निवडून दिलेलं आहे. ते मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्या भगिनींचे घरोघरी जाऊन पुणे शहरामध्ये 1 नंबरची नगरसेविका स्वतःच्या कचरा गाड्या घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचं काम माझ्या भगिनींचं आम्ही दोघेही उभे ते करत आहोत. कुठलंही काम करत असताना माझी जनता हीच माझे दैवत आहे आणि दैवत समजून आम्ही येत्या काळामध्ये देखील दादांनी आता सांगितलं 2007ला पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम होता. रोजचे अगदी 8 दिवसाचं पाणी यायचं, पण आज आपण खूप भाग्यवान आहोत. 2014ला मोर्चे काढले, अनेक मोर्चे काढले महापालिकेवर. ते भामा स्केटचा 410 कोटीचा प्रोजेक्ट आणला. या परिसरामध्ये जवळ 4 टाक्या 25-25 लाख लिटर क्षमतेच्या या ठिकाणी आपण बांधल्या. त्यामुळं माझ्या भगिनींना मुबलक पाणी आहे ना, भरपूर पाणी आहे का. आज पाणी पुण्याचं काम पाण्यासारखं पुण्याचं काम या ठिकाणी आम्ही दोघांनी देखील केलेलं आहे. जनता आमच्या पाठीशी आहेत, परंतु येत्या काळामध्ये नागरिक हे जगत गोळ्यास मिळून आम्ही देखील काम करणार आहोत. महापालिकेचे या ठिकाणी 9 गार्डन महापालिकेचे आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. माझ्या भगिनींना
हक्काचं भाजी मार्केट असेल, हाताला काम मिळावं म्हणून भाजी मार्केट झालं असेल, त्याचप्रमाणे मेडिटेशन सेंटर झालं असेल. या परिसरामध्ये एवढा परिसर वाटते, 2 लाख लोकसंख्या आहे. अग्निशामक केंद्राची गरज होती. याच्यातनं गाडी यायला आपल्याला 1 तास लागायचा, म्हणून आपण अग्निशामक केंद्र त्या ठिकाणी भव्य दिव्य असं आपण या ठिकाणी उभारलं. त्याचप्रमाणे माजी सैनिक भवन, माझ्या माजी सैनिक बांधवांना हक्काचं माजी सैनिक भवन त्या ठिकाणी तयार करतो. व्यायामशाळा असेल, भाजी मार्केट असेल, अनेक प्रोजेक्ट महिलांच्या हाताला काम मिळावं आणि एक महिला भगिनीसाठी छानसा हॉल आपण राजमाता जिजाऊ भाजी मार्केटच्या वरती बचत गटातील महिलांसाठी आपण छानसा हॉल त्या ठिकाणी अनेक कोर्सेस महिलांचे जवळजवळ 5,000 महिला आतापर्यंत 2007 पासून आजपर्यंत बचत शिवण क्लास, आर्यवर्क असेल, वेगवेगळे पार्लरचे असेल, सगळं क्लासेस महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण महिलांना 5,000 कोर्सेस उपलब्ध करून दिलेले. आणि आपले आशीर्वाद हीच आमची दोघांची ताकद आहे. आदरणीय बाळूमामांच्या या ठिकाणी आले, आदरणीय मनोहर मामा या ठिकाणी आले. मी खूप खूप मामा तुमचे कोटी कोटी शतशः आभार व्यक्त करते की माझ्याकडे शब्द नाही बोलण्यासाठी. आपले आशीर्वाद या ठिकाणी आमच्या भूमीतील माझ्या सर्व माता भगिनींना या ठिकाणी दर्शन झालं. मनापासून या ठिकाणी मामा आपले मनापासून आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा विजयादशमीच्या माझ्या सर्व मातांना कोटी कोटी अशा शुभेच्छा व्यक्त करते बाळूमामाच्या नावानं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. या ठिकाणी 1 नंबरचं बक्षीस. मगाशी तुम्ही सर्वजणी पाहत होता, मामा चिठ्ठ्या पाहतात, मग मामा कुणाची चिठ्ठी काढणार. अहो, ज्या मामाला नुसतं समोर पाहिलं तर घरातील सगळ्यांची नावं न सांगता तुमची नावं सांगतील असे मामा. आणि मामांनी चिठ्ठ्या जरी पाहिल्या तरी मामांनी या ठिकाणी एक छोटीशी कन्यावरती बोलवली, तिच्या हस्ते चिठ्ठी काढली जाणार आहे. तत्पूर्वी 3 गर्जना द्यायच्या आपल्याला. एक छत्रपती महाराजांची, आदमापूर बाळूमामांची आणि मनोहर मामांची. तर मी सर्व माता भगिनींना विनंती करतो, आपण सर्वांनी हात वरती करायचे. सर्व माता भगिनींना विनंती करतो, आपण सर्वांनी हात वरती करायचे. प्रौढ प्रताप क्षत्रिय गुणवंत राजाधिराज युवाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की आदमापूर बाळूमामाच्या नावाचा बोला बोला, मनोहर मामाच्या नावाचा. धन्यवाद. या ठिकाणी आता तुम्हा सर्वांची लाडकी कन्या कोणाच्या गळ्यामध्ये टाकते सोन्याचा नेकलेस. पाहू कोणाचं नाव निघतंय. सगळ्यांच्या नजरा इकडे, सगळ्यांच्या नजरा इकडं. कोणाचं नाव निघतंय चिठ्ठीतून. कन्येने चिठ्ठी काढली. काल परवाच झाले कन्यापूजन आणि आज एका छोट्याशा कन्येच्या हाताने या ठिकाणी पहिलं बक्षीस काढलं जातंय. पाहू अकल्पाविष्य व्हावे तया कुला माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. ऐका, आओ ऐका, ज्या कन्येने या ठिकाणी चिठ्ठी काढायला बोलवले आणि याच दुर्गाने आपल्या मात्याचं नाव काढलंय. नाव आहे श्रोतीताई स्वप्नील इंगळे. पहा, हीच ती दुर्गा. आणि आज दुर्गेने मातेचं नाव काढलंय आणि तिच्या गळ्यामध्ये नेकलेस. याला म्हणतात दुर्गा माता. आणि दुर्गा माता या ठिकाणी बघा नेकलेस आपल्या आईचं नाव
ऐका आणि लक्ष ठेवा. ताईला लोहगाव, धानोरी आणि कळस हा प्रभाग आहे. मी ताईचा भाऊच आहे आणि जगद्गुरूंचा आशीर्वाद ताईंच्या पाठीशी आहे. महाराजांची गोष्ट झाली पाहिजे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की बोला. माता माता की, दुर्गा माता की, माता माता की. पहा, एक मिनिट, मामा आपल्याशी बोलतायत. समोर पाहिजे माणसं म्हणतात मुलगी नकोय मला, पण कधी कधी मुलगी बी भाग्यशाली ठरू शकते. मी सगळ्याची नावं बघितली, पण तुला सांगतो मी नको म्हणलं काढायला, कुणाला राग यायला नको. मुलीला एका छोट्या बोलवा. आणि गंमत सगळ्या चिठ्ठ्या खलवल्यानंतर तिनं ती चिठ्ठी काढली बरं. त्याच्यामुळे मुलगी होणं सुद्धा एक भाग्यशाली आहे. ती सुद्धा कधी कधी फायदा करून देऊ शकते. आणि नवदुर्गेच्या रूपानं खरंच ती तिच्या आईसाठी नवदुर्गा साबित झालेली आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुर्गेने आपल्या मातेचं या ठिकाणी पहा 1 नंबरचं बक्षीस म्हणून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मुलगी ही हवीच. आणि त्यासाठी पहा काय योगायोग असतो. दुर्गा मातेचा उत्सव, दुर्गेने आपल्या मातेची चिठ्ठी नॅकलेस गळ्यामध्ये. ताई काय वाटतंय, तुम्ही काय बोलणार या ठिकाणी? नमस्कार, माझं नाव श्रुती सोपती निगळे, मी चौधरी नगरमधून आहे. आणि झालं काय की परवा तिच्या म्हणजे एक्झाम सुरू होणार आहे सोमवारपासून. तर आम्हाला 4 सुट्ट्या होत्या. तर आम्ही मुंबईला जायचं प्लॅन करत होतो की आपण आजी बाबांना भेटून येऊया. पण ती मला बोलली, मम्मा नको जाऊ, आपल्याला सोन्याचा हार घरी आणायचा आहे. सांगते मम्मा नको जाऊ, आपल्याला सोन्याचा हार भेटणार आहे. आणि आज खरंच तसंच झालं. मी खूप खुश आहे. आणि रेखाताई टिंगरे यांचं मी मनापासून आभार मानते. थँक्यू. कोणीही या ठिकाणी हरायचं नाही. या ठिकाणी अहो जे आपल्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होणं हे उचित आहे. याच ठिकाणी दादा आणि ताई यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. दादा आणि ताईंच्या हस्ते सर्वांना विनंती, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बोला माता माता की, दुर्गा माता की. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी महाप्रसाद ठेवलेला आहे. सर्वांना विनंती आहे, आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. संपूर्ण जन्म उभ्या चरणीची त्या विटवावी द्यावी ओ, कळस पायरी मिळावी ओ, सावया सुखात